इथे रामाला सुख मिळालं नाही आणि तुम्ही या जमिनीमध्ये सुखी होण्याचा प्रयत्न करता. अवघड आहे विठ्ठला. म्हणून नवऱ्यापेक्षा जेव्हा तुमची वस्तू मोठी होते, शब्द आहे का, नवऱ्यापेक्षा सोनं असो हरिण असो काही असो, आणि त्याच्या पाठीमागं जेव्हा नवरा जातो ना, तुमच्या घरातला देव गेलेला असतो. आणि त्या स्त्रीला कोण बलात्कार करेल, कोण त्रास देईल, काही सांगता येत नाही. रक्षक रक्षक आज रागवेल, पण कायम थोडंच रागवणार आहेत. माझा मुद्दा समजून घ्या. स्त्री कोणतेही साधू असो देव असो, तिला न मानता जो रक्षक आहे, पिता असेल पोरगा असेल, तिने सांगतोय तुम्हाला, पिता रक्षण करणार आहे, पोरगा रक्षण करणार आहेत, आणि पोरगा जन्माला घालणारा नवरा आहेत. तिघाच्याच आज्ञेत राहा, देव घरात येऊन भेटतो. पण जर तुम्ही तुमच्या मनाने वागला, मग रावण जीवनात आल्याशिवाय राहणार, आणि मग रामायण घडणारच. विठ्ठला विठ्ठला. या जगामध्ये फार कमी लोक असे आहेत जे स्वतः बरोबर बोलतात, जगाचा विचार करतात, जगाबद्दल बोलतात, जग काय म्हणेल त्याचा विचार करतात. पण स्वतःच्या मनाबरोबर बोलणं, स्वतःच्या मनाशी मित्रता करणं खूप अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि कधीतरी पाहुणे मंडळी येतात, कधीतरी आपल्या जीवनामध्ये वेगळे वेगळे प्रेमाचे प्रसंग येतात. पण नित्य मित्र आणि नित्य शत्रू म्हणून आपली वस्तू आपल्या जवळ असते, त्याचं नाव आहे मन. नित्य मित्र आहे, नित्य शत्रू आहेत. परमार्थ करणाऱ्यांना मन कधी कधी त्रास देतं, कधी कधी बगावत करतं, कधी कधी बंडखोरी करतं. म्हणजे परमार्थिक लोकांनाच करतं असं नाही आहे काही. मन सगळ्यांना, जेवढे जन्माला आलेले आहेत मानव जात, त्या सगळ्याला मन आहे. जेवढे प्राणी आहेत तेवढ्यांना मन आहेत. पण परमार्थिक लोकांना थोडी सावधानता आहेत, थोडी विशेषता आहेत परमार्थिक लोकांमध्ये, की मनाचा स्वभाव, मनाला मित्र करून मनाबरोबर जाणं हा फार गोड स्वभाव आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि इतर जो समाज आहे, माझा शब्द लक्षात ठेवा बरं का, परमार्थाच्या अतिरिक्त जो समाज आहे तो मनाबरोबर संवाद नाही करत, मनाच्या मागे जातो. तंबाखू आवडली, एखादी स्त्री आवडली, राजकारण आवडलं, व्यापार आवडला, सगळ्याच्या मागे जाणारं मन आहे. विठ्ठला विठ्ठला. सगळ्याच्या मागे जाणारं मन आहे. स्टेजवर येऊ नका, खाली बस. विठ्ठला विठ्ठला. अरे वीक्षक नको, बस खाली, खाली बसतो, बंद करते. अरे ते सगळं बरोबर आहे, पण तू एकदा सेट कर ना. तू सारखं येणं जाणं चालू आहे, आमच्या डोक्यात काही नसतंय. एका ठिकाणी सेट होतो, डिस्टर्ब नको करू. आणि मागच्या लोकांना दिसू देऊ नको. जा तू, जाऊ दे जरा, जाऊ दे. सगळ्यांची कल्याण नको करू बाबा तू. विठ्ठला विठ्ठला. काय माझं काही ठरलेलं नसतं. तुम्ही जितकी साथ द्याल, जसं श्रवण कराल तसं आम्ही बोलतो. आमच्याकडे माल फार आहेत, आम्ही आयुष्यभर मालच कमवलं आहे ना. वाटायचं काय, जेवढं तुम्ही शांत चित्ताने ऐकाल तेवढा माल भारी निघेल. विठ्ठला विठ्ठला. म्हणून हा दोन वर्ग आहेत. एक मनाच्या मागे जाणारा वर्ग आहे, आणि मनावर नियंत्रण करून आपल्या मनाप्रमाणे वागवणारा परमार्थिक वर्ग आहे. कळायला थोडं सुरुवातीला अवघड जाईल, पण ऐकत चला. कुठल्याही कॉलेजच्या मुलाला अभ्यास नकोसा वाटतो,
कुठले तरी किचकट संशोधन आहे, कुठले तरी प्रबंध आहेत, कुणीतरी आयुष्य घालले आणि ते किचकट आहेत. आणि 2 शब्द गोड बोलले की मुलं भाळतात. मग ते 2 शब्द पुस्तकातले नको वाटतात, पण जे खोटं खोटं बोलणारे, स्तुती करणारे ते फार गोड वाटतात. नुसतं कॉलेजच्या पोरांना म्हटलं ना काय भारी आहे रे तुझं शर्ट, त्याच्यावर तो खुश होतो. त्याला म्हटलं काय बॉडी आहे तुझी. मी तर 2-3 पोरांना असं फसवत होतो एमएच्या टायमाला. मी धोत्रावरच असायचो आणि मी धोत्रावर आणि मुलं टेन्शनमध्ये. अजून नाही कळलं तुम्हाला. याचं कारण सांगतो तुम्हाला, अजूनही धोत्रातली विशेषता माहीत नाहीत. तुम्ही 10 लाखाची पॅन्ट आणि शर्ट घाला, तुमच्याकडे बघणार नाही, पण धोतर घाला सगळे पाहतील. युनिक आयटम. कॉलेजमध्ये एमएला असताना पुण्याला एकटाच धोत्रामध्ये सगळेच बघायचे हा कसा काय इकडे आला. आणि ज्यांनी चांगले कपडे घातले, ज्यांनी बॉडी बनवली, त्यांना टेन्शन नाही, आपण सगळं करून काहीच नाही. युनिक आयटम. आणि मग मी त्यांना राग येऊ नये म्हणून स्तुती करायचो. अरे बघतात तुझ्याकडेच, पण धोतर पाहत होते. त्यांना बरं वाटायचं. हळूहळू त्यांच्यात 2-3 महिन्यात लक्षात आलं हे सगळं खोटं आहे. तुमचं ड्रेस कोड काय आहे, तुमची बॉडी काय आहे, हे कधीही मन पाहत नाही, कधीही बुद्धी पाहत नाही. शरीराचा जसा व्यायाम केला जातो तसा मनाकडून मनाचा व्यायाम करावा लागतो, बुद्धीकडून अभ्यासाचा व्यायाम करावा लागतो. शरीराचा व्यायाम जेवढा कराल, शरीर चांगलं असेल, तुम्हाला मिलिटरीमध्ये नोकरी मिळेल, पोलीसमध्ये नोकरी मिळेल. अभ्यास नसेल तर तुम्हाला कुठल्या चांगल्या दुकानावर वॉचमॅन म्हणून तुम्हाला ठेवतील, दिसायला बलदंड असल्यामुळे. हे जे कमांडो आहे, बाउन्सर आहे, त्यांचं बघा ना तुम्ही. हिरो साधारण असतो आणि बाउन्सर जास्त मोठे असतात. शरीर चांगलं आहे, शरीराच्या मानानं तुम्हाला पगार आणि नोकरी मिळेल. तुमचं मन चांगलं आहे, सन्मान फार चांगला मिळेल. गावामध्ये ज्याचं ज्याचं मन चांगलं आहे, सन्मान फार चांगला मिळतो. सरळ माणूस आहेत, पाप करत नाहीत, गावाला लुबाडत नाहीत, मन सरळ आहेत. त्याच्या पुढचा टप्पा आहे अभ्यास चांगला आहे, डोकं चांगलं आहे, मेंदू चांगला आहे, उच्च पदावर नोकरीला जातो. देश चालवतात अशी माणसं. एवढ्या लवकर कीर्तन कळणार नाही बरं का. मन चांगली असणारी माणसं चांगली आहेत, पण बुद्धी असणारी माणसं सगळ्यांना वागवतात. ही बुद्धीची विशेषता आहे. ज्याची बुद्धी चांगली आहे तो वाईट मनाला कसं हाताळायचं त्याला माहिती आहे. चांगल्या माणसाला कोणतं स्थान द्यायचं त्याला माहिती आहे. राजकारण शब्दाचा अर्थ बुद्धिवाद, बुद्धीवर चालणारं जग. आणि त्याची बुद्धी कळतच नाही. कधी कधी बरेच लोक बघितलेत, खांद्यावर हात टाकला की तो राजकारणातूनच गायब होतो. आणि ज्याच्या खांद्यावर हात टाकला तो फोटो काढून घेतो की बघा आपला साहेब किती मानतात. कधी कधी पैसा जास्त असला आणि एखाद्या राजकारणी लोकाला जर तुम्ही घरी बोलवलं की याच्याकडे पैसा जास्त आहे, त्यांना कळतच नाही. ते तुमची स्तुती करणार, काय प्रगती केली, काय प्रगतशील आहात तुम्ही, किती मोठे आहात, स्तुती करणार. आणि तुम्हाला अशा पद्धतीने नादी लावणार की तुमचा सगळा पैसा कमी झाला पाहिजे. बुद्धिवादी लोक दोन्ही प्रकारचे आहेत. आपलं कल्याण करत असताना जगाचं नुकसान करणारे, हा एक बुद्धिवाद आहे. आपलंच कल्याण झालं पाहिजे, आपल्याला सत्ता मिळाली पाहिजेत, जग काहीही करो, हा एक बुद्धिवाद आहे. दुसरा बुद्धिवाद संतांचा आहे. आपलं कितीही नुकसान हो, थोड्या दिवस जगायचं आहे, पण जगाचं अनंत काळापर्यंत कल्याण झालं पाहिजे, अनंत काळात. याला उदाहरण दे. मला सांगा, 400 वर्ष झालेत तुकोबारायचे अभंग आपल्याला रस्ता दाखवतात. जगामध्ये ज्ञानोबारांच्या ओव्या आपल्या बरोबर चालतात. हे जर 2 संत सोडले तर तुम्ही मला संत सांगा, एखादा बुद्धिवादी राजा सांगा की ज्याचं ऐकून आपलं कल्याण झालंय. बोला ना. एखादा बुद्धिवादी मनुष्य मला सांगा याचं ऐकून गावाचं कल्याण झाले. बुद्धिमान आहे पण स्वार्थी. बुद्धिमान आहे, स्वतःचं कल्याण करतो, जगाचं नुकसान करून कल्याण करतो. संत स्वतःचं नुकसान करतात. पण अभंगामध्ये
भेसळ करत नाहीत. दुधात भेसळ करतात बुद्धिमान लोक, काय काही ते इतके कठीण आहेत. मी एकदा रेल्वेने प्रवास करत होतो आणि गुजराती लोक आणि मिलचे लोक त्या फर्स्ट क्लासमध्ये होते. त्याची चर्चा चालली होती की हा कापड बनवत असताना किती टक्के सिल्क टाकायचं, किती टक्के हे ठेवायचं आणि ते कापड कसं बनवायचं. समोरच्याने सांगितलं की मी समोरच्याला चांगली ऑफर दिली, मग तो कमीच करा म्हटला. मग मी काय केलं, कमी केलं, पण त्याच्यातलं सिल्क कमी केलं, त्याला कळालं नाही. तुम्हाला कळालं का? सांगताना परत दिली 1 आणि डिलिव्हरी करताना माल काढून घेतला 2. तुम्हाला कळत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही जेव्हा स्वस्त वस्तू घ्यायला जाता ना, त्या वस्तूमधला फरकच कळत नाही तुम्हाला. तुम्हाला वाटतं मी जिंकलो, माझी बुद्धी वापरली. तुमच्या अगोदर ती बुद्धी वापरून तयार असतात. विठ्ठल जगाचं कल्याण करणारी माणसं स्वतःच्या स्वार्थाकडे पाहत नाहीत, अजरामर असतात. आज तुमचा 50वा सप्ताह आहेत आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. 400 वर्ष झालेला अभंग आहे. कसं संयोग बघा कसा आहे. अभंगाला बाद आलेली नाही, स्वतःचं अकल्याण केलं, संसार केला नाही तुकोबारायांनी, जगासाठी अभंगाची गाथा लिहून ठेवली त्यांनी. येणाऱ्या साधकाला, संसारिक माणसाला मार्गदर्शन. तुकोबारायांचे उदाहरण सांगतो तुम्हाला, माझं जरा चुकीचा अर्थ काढू नका. वैकुंठ गमन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. तुकोबारायांनी विचारलं, तुमचं वय 42 आहे, तर तुम्ही या जगातून जाताय तुम्ही, तर तुकोबारायांनी 2-3 कारणं सांगताना एक कारण फार महत्त्वाचं सांगितलं आहे की इथून पुढे, तुम्ही सगळ्यांनी ऐका, इथून पुढे जगण्यात काही मजा नाही. तुकोबाराय म्हणतात, धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली या जगामध्ये जो आतंक चालू आहे तो आता डोळ्यांनी पाहवत नाही. किती वर्ष झाली त्या अभंगाला? आणि त्यावेळेस तुकोबाराय बोलले. तर तुकोबारायांचे शब्द पहा कसे, न घडे यावरी न धरवे धीर. माझी ताकद नाही की अशा छळवादी या लोकांमध्ये राहावं, धीर होत नाही. पीडित आहे राष्ट्र, भारत देश पीडित आहे राष्ट्र. भारताबरोबर जगाला सुद्धा दुःख भोगावं लागतं. हे 400 वर्षापूर्वीचे शब्द आहेत. जगासह भारताला दुःख होतंय, मला सहन होत नाही, म्हणून नको आता राहायला. विठ्ठल विठ्ठल. 72च्या अगोदरची जी माणसं जन्माला आली ना, ते खरीच भाग्यवान आहेत. 72 दुष्काळ पडला आणि 72च्या अगोदरची जी माणसं आहे ना, अतिशय भाग्यवान आहेत. लवकर मरतच नाही ती. 72च्या नंतरची माणसाला कधी अटॅक येईल काही सांगता येत नाही. त्याला काय 2 युग दोन्ही आम्ही पाहिलेली. 72च्या अगोदर हायब्रिड नव्हतं, कसदार अन्न होतं, पिकत नव्हतं लोक, पण कसदार होतं, हाडं मजबूत होते. आणि त्या काळामध्ये समाजामध्ये जगण्याच्या अपेक्षा कमी होत्या. मुलगा जन्माला आला ना, खेडेगावातली लोक स्वतः सांगायची, अभ्यास नंतर कर, पहिली तालीम कर. गावागावात तालीम होती. गावरान गाईचं दूध, म्हशीचं दूध आणि हा रेडा तयार व्हायचा. तब्येत आणि जगण्याचा उद्देश नव्हता, आनंदाचा उद्देश होता. नाते सांभाळा, भावकी सांभाळा, गाव सांभाळा आणि सगळे मिळून आनंदात राहा, हा तो काळ होता 72च्या अगोदर. दुष्काळ पडला, अन्नधान्याची टंचाई आली आणि संशोधन झालं अन्नामध्ये आणि हायब्रिड झालं. दिसायला मोठं आहे पण कसरहित आहे, कसदार राहिलं नाहीत, चवच राहिली नाहीत. आता मी एका नवीन पोराला भेटलो होतो, 10-12 वर्षाचं पोरगं होतं ते, आणि जर्सी गाईचं दूध होतं, त्याच्यावर आलेली पातळ साई होती. गाडग्यात येणारी साई वेगळी बरं का, ते भाग्यवान लोक. जर्सी गाईची साई, त्याला म्हणलं घे थोडीशी साई दिसते, घाण आहे म्हणे. ते भाग्याचा उदय. जे चांगला पदार्थ आहे तो चुकीचा आहे असं आत्ताच्या पिढीच्या डोक्यात बसलो. गुटखा चांगला आहे,
आणि साई चांगली नाही, कोणतं जग चांगलं आहे? विचार करा ना तुम्ही. कपड्याकडे लक्ष आहेत पण बॉडीकडे लक्ष नाही. श्रीमंत आहेत माणसं, समाधानी नाहीत. विठ्ठला विठ्ठला. पुन्हा सांगतो, श्रीमंत आहेत, या काळामध्ये भरमसाठ पैसा आहे लोकांकडे, श्रीमंत आहेत, समाधानी नाहीत. जे समाधानी मानतात किंवा आहेत, पैसा नाही त्यांच्याकडे. दोन गोष्टी कशा आहेत म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. समाधान पाहिजे का? आशा कमी ठेवा. श्रीमंत व्हायचंय ना, समाधान विका, मग श्रीमंत व्हा. अहो लोक 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागतात. आणि तुम्हालाही माहिती आणि मी ऐकले, राजकारणातले लोक सगळे झोपल्यावर राजकारण सुरू करतात. त्यांना कायमचं झोपवायचं असतं म्हणून राजकारण आहे, कल्याणासाठी नाही. 4 आणि 5 वाजता जो माणूस जागतो, उठणार कधी सकाळी? व्यायाम कधी करणार? शरीर निरोगी कसं राहणार? तुम्ही कल्पना करून पहा. माझा अर्थ वेगळा आहे. बेचैन माणसं आहेत, पैसा आहे, बेचैन माणसं आहेत. बोलायला नाही पाहिजे तरी पण माणसं विकत घेण्या इतपत पैसा आहे, समाधान मिळण्या इतपत आनंद नाही आहे. विठाला विठाला. बुद्धिमान माणसं विकत मिळतात, सगळे विकत मिळतात, समाधान नाही. पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, देशातला श्रीमंत असो नाही तर जगातला श्रीमंत असो, माझ्या पुढं बसलेले तुम्ही असो, देवाने आपल्याबरोबर भेदभाव केला नाही बरं का. जगातला सगळा श्रीमंत आणि या गावातला गरीब माणूस, जगण्याचं आयुष्य 100च वर्ष आहे. खरं आहे का? श्रीमंत आहे म्हणून 200 वर्ष जगू शकतो का? आणि गरीब आहे म्हणून 100च्या खाली जगू नाही. भगवंत आणि निसर्ग सगळ्यासाठी सारखा बनवलाय. कितीही पैसे कमवा, किती, आयुष्य नाही वाढवू शकत. 80 वर्षाचा म्हातारा आहे ना, अब्जापती आहेत, तारुण्य विकत घेऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. हा एक टप्पा आहे बरं का बोलण्याचा. तारुण्य विकत घेऊ शकत नाही, त्याच्या पुढे जातो. विकत न घेणारी माणसं आणि विकत जाणारी माणसं यांचा संबंध वेगळा. आणि देव ज्याच्याजवळ उभा असतो ते संत एकदा तरी जीवनात भेटले पाहिजेत. एकदा तरी तुम्ही जन्माला आला ना, एकदा तरी खानदानी संत भेटला पाहिजेत, त्याचा प्रभाव आपल्यावर पडला पाहिजे. आपलं रोजचं जीवन पहा, कोणती माणसं भेटतात? दुःख देणारी माणसं भेटतात, निंदा करणारी माणसं भेटतात, शिव्या देणारी माणसं भेटतात, उधार घेणारी माणसं भेटतात, आपल्याला परत न देणारी माणसं भेटतात. सगळेच बुडवे, देश बुडाला तरी चालेल अशी माणसं भेटतात. म्हणून आपल्याला आनंद नाही मिळत. कळालं तुम्हाला? म्हणून आपल्या जीवनामध्ये समाधानाचा उदय होत नाही. आपण ज्या माणसात राहतो तिथं समाधानच नाही. आणि ज्यांच्याजवळ समाधान आहेत ते साधू भेटत नाही. पहिल्या चरणात गोड अभंग आहे बरं का, गोड अभंग आहे. आणि शब्दशः अर्थ नीट ऐका. जेव्हा आपला भाग्याचा उदय होतो तेव्हा संताचे पाय मिळतात आपल्याला. पाय शब्दाचा अर्थ हे नाही बरं का तुम्ही पाया पडाल ते. पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. संताचं ज्ञान तेव्हा मिळतं जेव्हा भाग्याचा उदय होतो. माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे, भाग्य उदयाला येण्यासाठी तुम्ही काय केलं? बोला ना.
कधीतरी आपल्या आयुष्याचं जसं तुकोबाराय आपल्या मनाशी संवाद साधतात, जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत एखाद्या संतांनी तुम्हाला भेट द्यावी, एखाद्या संतांनी तुमच्याशी 2 शब्द बोलावे, असं काय केलं जीवनामध्ये तुम्ही? न वारी केली, न कीर्तन नीट ऐकलं, न संत संगतीमध्ये बसलात, कुठलंही चांगली साधना तुमच्या जीवनात झाली नाही. सतत राजकारण, पाप, दुराचरण, चोरी याच्यातच आयुष्य गेलं. आणि अशी माणसं जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा आम्हाला ते विचारतात देवच नाहीत. म्हणलं बरोबर आहे, तुला जिवंत ठेवलंय म्हणजे देव नाही. काय केलं? देव म्हणजे काही भाजीपाला आहे का? लवकर कीर्तन करायच्या तारखा मिळत नाही आणि देव भेटावा आणि संत भेटावे जग शक्य. आणि अशा लोकांना असे संत भेटतात यांची तलपच होते. असे इतके नालायक संत आहेत काय काय. आमच्या मित्रापैकी एक संत झाला होता, त्याला काहीच येत नव्हतं. असे भरपूर आहेत बरं का आमचे मित्र. दाढी जटा वाढवली होती आणि एका गावामध्ये 10-12 वर्ष राहिला. वागायला चांगला होता, पण आता ज्ञान नसल्यामुळं मान नाही. मग ते एखाद्याने जेवायला बोलवतं, त्या घरात जायचा तो, आणि जेवायला ताट आलं की विनाकारण बोलायचं हाड हाड. ते गावचे लोक बसलेले विचारायचे काय झालं? काय नाही, पंढरपूरमध्ये कुत्रं शिरत होतं म्हणे. पंढरपुराच्या मंदिरामध्ये कुत्रं शिरत होतं. हा कुठं बसलाय? ते समोरच्या लोकांना वाटायचं आपला बाबा किती मोठा, पंढरपुराच्या मंदिरात बसलेलं कुत्रं हाकलते. आणि हे कुत्रं हे त्याला माहित नाही. रोज हा एक घर ते, आणि प्रत्येक घरात गेले की हेच हाड हाड. म्हणले काय झालं? काय नाही, रामाच्या मंदिरात कुत्रं शिरत होतं, कृष्णाच्या मंदिरात शिरत होते. एक बाई फार हुशार होती, जेवायला बोलवलं, पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि तुपाची वाटी वटकन म्हणून लावली. ह्यानी आपल्या स्टाईलनी हाड हाड केलं. सगळे लोकांनी हात जोडले त्याला आणि म्हटलं बाई सगळं आलं, काही तूप दिसत नाही, त्यामुळे तुला पंढरपुरातलं कुत्रं दिसतं. आणि ताटाखालची तूप दिसत नाही तुला, देऊ का कानाखाली? असं मी म्हणतोय. विठाला काही विचित्रता आहे समाजामध्ये. वारकरी संप्रदाय ज्ञान शिकवतो, चमत्कार नाही. ज्ञानोबारांची ओवी आहेत, जरी चमत्कार येत असला समाजाला दिशाभ्रम करू नका, त्याला ज्ञान सांगा. उलट बोलतो तुम्हाला, चमत्काराने एकाचं कल्याण होईल, ज्ञानाने जगाचं कल्याण होतं. झाला चमत्कार एखाद्या संताचा, मी ज्ञानोबाराबद्दल बोलतो, रेडा बोलवला, भिंत चालू, झाला चमत्कार. एका चांगदेवासाठी झाला, ब्राह्मणासाठी झाला, पण आज चमत्कार उपयोगाचा नाही ज्ञानोबारांचा, ज्ञानेश्वरी उपयोगाची. आणि हे समाजाला कळायला पाहिजे. मला अनेक लोक बोलतात महाराज भिंत चाललीच नाही. म्हणलं भिंतीला धडकू नको. ज्ञानेश्वरी कळली तर तुम्ही खानदानी बुद्धिमान. जेवढे बुद्धिमान लोक मला भेटतात, विद्यापीठातले असो कोणी असो, कस लावायचं आहे ना, संतांच्या शब्दाचा अर्थ लावा, ती बुद्धिमत्ता आहे, ते जग आहे. नावं ठेवताना तुम्ही साधी गोष्ट आहे, एखाद्या बोलण्याचा अर्थ कळत नाही, साधूच्या बोलण्याचा काय कळणार आहे? विठ्ठल विठ्ठल. एक दृष्टांत फार सुंदर आहे महाराज. आमची जी वारकरी शिक्षण संस्था आहे त्यांचे जे संस्थापक आहेत जोग महाराज, त्यांचं आणि लोकमान्यांचं घर जवळ होतं. लक्ष्मीवर जवळजवळ राहत होते. एक परमार्थामध्ये जोग महाराजांनी एक लोकमान्य आणि क्लासमेट होते आणि प्रेम फार होतं एक दोघं, कारण ते गीता रहस्य लिहिणारे होते. आणि बहुजन समाजासाठी त्यांनी वारकरी शिक्षण संस्था 1818 काढली होती. आणि फार मोठे विद्वान होते बरं का त्या संस्थेचे. गोनी दांडेकर, सखे नेवरगावकर, फार मोठे मोठे लोक त्या संस्थेतून जन्माला आले. आजही महाराष्ट्रामध्ये तीच मुलं वारकरी संप्रदायाचा प्रचार करतात, मोठे होते. आणि जोग महाराज स्वभाव वगैरे वेगळा,
त्यांची जे मित्र होते लोकमान्य टिळक, इंग्रजाबरोबर चर्चा झाली. एका इंग्रजाने पूर्ण मराठी शिकली आणि लोकमान्याला चॅलेंज केलं की मला पूर्ण मराठी येते, तुम्ही कशी मराठी बोला. लोकमान्य म्हटलं बाबा मराठी अशी भाषा आहे ज्याला जो मराठीत जन्माला आला त्यालाच ती कळते, इतरांना कळत. चॅलेंज केलं. ते म्हणजे कसं काय, तुम्ही या म्हणे उद्या घरी आपण बोलू. माझं बोलणं नीट आहे का. दुसऱ्या दिवशी इंग्रज त्यांच्या घरी गेले आणि लोकमान्य गैरहजर. त्या काळातल्या बायका नवऱ्याचं नाव घेत नव्हत्या, भाग्यवान होत्या बिचाऱ्या. आणि इंग्रज घरात गेल्यानंतर त्यांनी विचारलं टिळक कुठे आहेत, टिळकांचा तो वाडा. त्यांनी सांगितलं काठी इथं नाही आहे. लोकमान्याची मंडळी काय म्हणली, काठी दिसत नाही आहेत. त्यांनी पुन्हा विचारलं अहो टिळक कुठे गेलेत, ते म्हणजे जोडे पण घरात नाही आहेत. पुन्हा त्यांनी विचारलं अहो टिळक कुठे आहेत, ते म्हणजे पगडी दिसत नाही. असली माणसं कशी सांभाळत असेल लोकमान्य आपल्या बायकोला. रागारागाने इंग्रज आला, याच्या ऑफिसमध्ये लोकमान्य बसलेले होते. त्यांनी विचारलं तुमची बायको किती वेडी आहे. मी विचारलं टिळक कुठे आहेत, ते म्हणले जोडे घरात नाही आहेत, टोपी दिसत. हे काही उत्तर आहेत का. लोकमान्याचे वाक्य पहा कसे आहेत. तुम्हाला अजून बायाची मराठी कळत नाही, संतांची केव्हा कळायची. बायांची मराठी कळत नाही तुम्हाला, संतांची मराठी कळणं भाग्याचा. विठ्ठल विठ्ठल. आणि हे या अभंगातलं मोठं रहस्य आहे. संतांचे पाय नाही, संतांचं ज्ञान समजलं पाहिजे. संत 3.5 हाताचाच असतो, कुणाच्या तरी पोटी तो जन्माला असतो, त्याला आईबाप असतात, त्याचे पाय महत्वाचे नाहीत. तुमचा भाग्याचा उदय झाला तर संतांचं ज्ञान कळतं, ओवीचा अर्थ लागतो, तुकोबारायचं बोलणं कळतं. एरवी जर तुम्ही बुद्धिमान असाल तर अर्थ लागणार नाही. अंधश्रद्धा म्हणून तुम्ही यांना सोडून द्याल. पुन्हा सांगतो, ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबारायचा गाथा अंधश्रद्धा म्हणून सोडून द्याल, हे तुमचं पाप आहे. वाचून जर तुम्ही म्हटले अंधश्रद्धा आहेत, आम्ही तुमची पाठ थोपटू. ज्ञानेश्वरी वाचा मग ओवी दाखवा, अंधश्रद्धा आहे, मग पाठ थोपटू. कळत नाही तुम्हाला, हे सुद्धा कळत नाही. विठ्ठल हे विशेष आहे जीवनामध्ये. म्हणून मराठी मराठीच आहे, मराठीचा अभिमान आहे. मराठी बोलतात कशी हे शिकणं वेगळं आणि गर्भ त्याच्या आतमध्ये काय, तिच्या पोटात काय, हे कळणं वेगळं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संत भरपूर आहेत, वारी करणं करतात ना तुकोबाराय 8 पिढ्याचे. संत भेटणं महत्वाचं नाही, ते हे जोडी. जोडणं शब्द विसरू नका या अभंगातला. जोडणं शब्दाचा अर्थ आहे कमवणं. विठ्ठल विठ्ठल. एखादा गायक आहे, तो सहज आलाप घेतो, तुम्हाला वाटतं सहज आहे, पण त्याचा अभ्यास आहे. आणि ते गाणं गळ्यातून निघण्यासाठी त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे, तयारी केलेली आहे त्याने. याचं नाव कोणतंही कलेक्टर असू द्या, परीक्षा पास केली, जगातली अवघड परीक्षा त्यांनी पास केलेली. तपश्चर्या आहे, गायन आहे, कोणतंही क्षेत्र असो, जो जो नामांकित आहे तो साधणारच आहे, तो तपस्वी आहे. जेवढे जगात मी तर शिवाजी महाराजाबद्दल बोललो होतो कीर्तनामध्ये, पुन्हा सांगतो तुम्हाला. माझी पण समस्या असे काय सांगितलं लक्षात राहत नाही. शिवाजी महाराजांनी जेवढा घोड्यावर प्रवास केला आहे, शिवाजी महाराजांचं मोठेपण सोडून द्या, जेवढा त्यांनी घोड्यावर प्रवास केला आहे, आत्ताच्या एका पोरांनी तेवढा प्रवास करून दाखवा, आपण पाठ थोपटू त्याची. आहे का ताकद. आग्रा कुठे, सुरत कुठे, कोकण कुठे, तंजावर कुठे, गड आणि त्या काळातले रस्ते आणि घोड्यावरून हा प्रवास करून स्वराज्य उभं करणं. अहो प्रवास होत नाही माणसाकडून. काय सांगायचं तुम्हाला. भगवान बाबांचा टांगा मी गडावर ठेवलेला आहे, त्या टांग्यावर मराठवाड्यात मध्ये बाबा प्रवास करायचे.
इकडेही आले होते, चापडगावला येऊन गेलो, मी पण येऊन गेलो होतो बाबांचा. टांग्यावर प्रवास करायचे बाबा. आमच्याकडे लक्झरी गाड्या आहेत, तरी अजून गावं पूर्ण झाले नाहीत. त्यांच्या प्रवासाची बरोबरी होत नाही. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं हृदय, त्यांचे विचार कधी जाणार आपण तिथपर्यंत? कशा करता पाहिजे आपल्यासाठी? आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, श्रीमंती नाही समाधान मिळावं. विठ्ठल आणि ज्या दिवशी संत पाय जोडले जातात, रिझल्ट आहे का? जोडले जातात संत पाय. जोडणं म्हणजे मेहनत करणे. मिळत नाहीत संत पाया, जोडावे लागतात. अभंगाचा अर्थ पाहिजेत, मेहनत करावी लागते. ओवी पाहिजे, मेहनत करावी लागते. तसं संत पाय जोडावे लागतात, संत प्रसन्न करावे लागतात. मग एखादा शब्द संत सांगतात, कलाटणी देतो. एखादा शब्द तरी पण सांगतो तुम्हाला. धर्म बदलायचा प्रयत्न केला आंबेडकरांनी. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म बदलण्याचा प्रयत्न केला आणि गाडगे महाराज भेटले. शब्द किती छोटे असतात ते सांगतोय तुम्हाला. आणि विचारलं की बदलायचं नक्की केलं का? पण हो. मग एक काम करा म्हणे, स्वदेशी धर्म करा. कळलं का तुम्हाला अर्थ? किती शब्द छोटा आहे. बदलायचं आहे ना धर्म तुम्हाला, स्वदेशातला धर्म असावा. मग आपल्या भारतात जन्माला आलेला बौद्ध धर्म आहेत. गौतम बुद्ध आपला भारतात जन्माला आले. तुम्ही थोडी कल्पना करा, हे वाक्य जर गाडगे महाराजांनी टाकलं नसतं, ते जर परदेशामध्ये ईसाई किंवा मुस्लिम झाले असते, आज तुमची काय परिस्थिती? 50वा साजरा केला असता का? जे जाणकार मंडळी त्यांनी अभ्यास करा माझ्या बोलण्याचा, आज काय परिस्थिती झाली असती आपली? एक शब्द संतांचा जीवन बदलून जातं. एक शब्द. पण ते संत जोडले पाहिजेत हो. गाडगे महाराजांची आणि त्यांची मित्रता होती, संत जोडलेले होते. विठ्ठला विठ्ठला. त्याच्या पुढं सांगतो तुम्हाला मी. गाडगे महाराजांचा अवतार सगळ्यांनी बघितलाय आणि गावागावात जाऊन झाडू मारायचे. माझं बोलणंच नाही कळालं अजून. गावागावात जाऊन काय स्वच्छता अभियान ज्याला आपण म्हणतो, गावागावात जाऊन काय करायचे गाडगे बाबा? झाडू मारायचे. म्हणजे झाडू मारण्याची सुद्धा अक्कल नव्हती असं गृहीत धरायला काय हरकत आहे काय? बोला ना. झाडू मारायला सुद्धा साधूने शिकवावं तुम्हाला, एवढी बुद्धिमत्ता कमी अशी माणसं चुकीच्या संताच्या मागे लागतात, ज्यांना कमी कळतं. मला ते एक बाई भेटली आमच्या भगवानगडावर, 1 महिना झालं असेल कुणाचे तरी शिष्य. मला येऊन मी आपलं सहज बोलायला लागलो होती. त्यांच्या गुरुचा महिमा मला सांगत होते की आमचे गुरु कसे आहेत वगैरे वगैरे. मी विचारलं, बाई तुमचे गुरु सध्या तुरुंगामध्ये आहेत म्हणे. मला ती बाईच खवळली. काय बोलता म्हणे महाराज? तुरुंग नाही येतो, वैकुंठ आहे. माझा अनुभव आहे. काय म्हणावं त्या बाईने? तुरुंगात नाही आहे, वैकुंठात आहेत. म्हणलं बाई बरं झालं तुझं दर्शन झालं. असेही माणसं 21व्या शताब्दीमध्ये आहेत. सत्य समोर असून सुद्धा पटत नाही. भाग्य नाही, अभाग्याचा उदय. विठ्ठला विठ्ठला. पुन्हा सांगतो, अभाग्याचा उदय. सत्य असून पटत नाही, दुर्भाग्य म्हणतो आम्ही याला. म्हणून रामायण पहा, महाभारत पहा, वाईट माणसं भेटतात, हे भाग्याचा उदय नाही. रावण भेटला हो, हे इतका वाईट माणूस. आता जे आपण रोज वाचताय, बलात्कार झाले, चोऱ्या झाल्या, एखाद्या स्त्रीवर गँगरेप झाले, माझ्या दृष्टीने सांगतो दुर्भाग्य, दुर्भाग्याचा उदय. सर्वाबरोबर ह्या घटना घडत नाहीत, पण एखाद्या बरोबर घडतात. काय करणार ती बाई? हत्या करतात लोक, बलात्कार करून मारून टाकतात लोक. अशी माणसं भेटतात. म्हणून स्त्रियांनी सुरक्षित राहिलं पाहिजे, ही भारतीय परंपरा आहे. पूर्वीचे जे लोक होते ना, बाईला बाहेर जाऊ देत नव्हते, गोषा पद्धती होती, तर त्यावेळेस लगेच उठाव झाला, स्त्रियांना समान अधिकार नाही. लक्षात येते?
समान अधिकार नाही. एक बाई इतकं चांगले कपडे दागिने घालून आली, मला म्हणे शास्त्रीजी स्त्री मुक्ती आंदोलन करते. अर्थ कळा? स्त्री मुक्ती. म्हणलं बाई तुला कोणापासून मुक्ती पाहिजे? नवऱ्यापासून पाहिजे का? सगळे तिचेच दागिने घातलेत, कपडे त्याचेच आहेत. नाही तुम्ही चुकीचं बोलता म्हणे, तुम्ही आमच्या बाजूने नाही. दुर्भाग्याचा उदय अशी माणसं भेटणं. सगळं नवरा करतो, शब्द आहे का? सगळं नवरा करतो, त्याला कपडे लत्ते खाणं पिणं सगळं करतो, आणि ही एखाद्या चुकीच्या महाराजांना देव मानते. हे पाप आहे. ज्ञानोबांची ओवी सांगतो, कोणत्याही स्त्रीने आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण रक्षण करणारा जो नवरा असेल त्यालाच देव मानावं, देवाला देव मानू नये असं ज्ञानेश्वरीत लिहिलंय. विठाला विठाला. ज्या स्त्रीचं आपण या जगामध्ये उदाहरण देतो, 2 स्त्रिया तुमच्या समोर ठेवतो, ज्या स्त्रीचं सगळ्यात मोठी पतिव्रता म्हणून उदाहरण देतो, अनुसूया, तिने कोणत्या देवाची भक्ती केली होती? बोला ना. जी स्त्री दत्तात्रेयाची आई आहे, कोणत्या देवाची भक्ती केली? म्हणून जेवढे उदाहरण पहा. घरात शांती जर ठेवायची असेल, समाधान ठेवायचं असेल, जो रक्षण करतो त्याला देव माना, देवाला देव मानू नका. केवढा धाडसी निर्णय ज्ञानोबांचा. पतीची मता अनुसरोनी. आणि शब्द पहा किती सुंदर आहेत. अनायासे म्हणजे कुठलीही साधना न करता, तपश्चर्या न करता, घराच्या बाहेर न जाता, अनायासे स्वहिता भेटीची. स्वहिता परमात्मा त्या स्त्रीला भेटतो जी बाई घरात शांतता ठेवते. विठाला विठाला. हे जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं तसं दुसरं उदाहरण आहे. राम मोठा आहे का हरिण मोठे आहे? बोला ना. मी आता अनुसयाचं उदाहरण दिलं तुम्हाला. देव मुलगा होऊन दत्तात्रेयाचा जन्म झाला. एक अनुसया देवाची भक्ती न करणारे पण आपल्या नवऱ्याची भक्ती करण्याचा देव पुत्र म्हणून जन्माला आले दत्तात्रेय. केवढा मोठा संप्रदाय या जगामध्ये दत्तात्रेयांचा. एक. आणि हरिण मोठं का नवरा मोठा? काय वाटलं सीतेला? तुमच्या भागातच घडले ना. तुम्ही म्हणजे दंडकारण्यातलेत, वाईट वागायला शिकवायची गरजच नाही तुम्हाला. या मातीतला गुणधर्मच आहे तो. चांगलं वागण्यासाठी संत लागतात, नाही तर मातीतला गुणधर्म. इथे रामाला सुख मिळालं नाही आणि तुम्ही या जमिनीमध्ये सुखी होण्याचा प्रयत्न करता. अवघड आहे. विठाला. म्हणून नवऱ्यापेक्षा जेव्हा तुमची वस्तू मोठी होते, शब्द आहे का? नवऱ्यापेक्षा सोनं असो, हरिण असो, काही असो, आणि त्याच्या पाठीमागं जेव्हा नवरा जातो ना, तुमच्या घरातला देव गेलेला असतो. आणि त्या स्त्रीला कोण बलात्कार करेल, कोण त्रास देईल, काही सांगता येत नाही. रक्षक रक्षक आज रागवेल पण कायम थोडंच रागवणार आहेत. माझा मुद्दा समजून घ्या. स्त्री कोणतेही साधू असो, देव असो, तिला न मानता जो रक्षक आहे, पिता असेल, पोरगा असेल, तिने सांगतोय तुम्हाला, पिता रक्षण करणार आहे, पोरगा रक्षण करणार आहेत, आणि पोरगा जन्माला घालणारा नवरा आहेत. तिघाच्याच आज्ञेत राहा, देव घरात येऊन भेटतो. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरांचं मत मी तुमच्या पुढं मागितलं. पण जर तुम्ही तुमच्या मनाने वागला, मग रावण जीवनात आल्याशिवाय राहणार आणि मग रामायण घडणारच. विठाला विठाला. म्हणजे 2 टप्पे. एक तर भाग्याचा उदय झाला पाहिजे, तर भाग्याचा उदय होण्यासाठी साधना केली पाहिजे. चांगल्या लोकात राहा, चांगला अभ्यास करा, वाईट राहून टाइम पास करू नका. मी कितीतरी वेळा कीर्तनात सांगितलंय, कॉलेज हे अभ्यासासाठी आहे. त्या काळात मजा करू नका. कमी वय असतं, साधना करा, मोठे व्हा, आयुष्यभर मजाच करा ना. एकदा तुमचे 4-5 वर्ष अभ्यास केला आणि तुम्हाला नोकरी लागली, याच्या पुढं काय राहिलं तुम्हाला? आयुष्यभर मजा. पण जिथे अभ्यास करायला पाहिजेत
त्या अभ्यासाला महत्त्व दिलं नाही आणि कॉलेजच्या वातावरणात तुम्ही रमलात, फेल गेलात आयुष्यामध्ये. विठाला विठाला. आता किती प्रकरणं सांगायचे तुम्हाला. सरकारी नोकरी लावतो म्हणून किती पैसे बुडाले लोकांचे. हे काही माझ्या कीर्तनात सांगण्याचा विषय, तुमच्या रोजचा अनुभव आहे. आणि एखाद्या कारकुनासाठी, पिऊनच्या नोकरीसाठी 20-20 लाख रुपये जमीन विकून द्यायला तयार आहेत. ही परिस्थिती अभ्यास न केल्यामुळं आली. पुन्हा सांगतो, योग्य वेळेला योग्य न कळाल्यामुळं आली. भाग्य शब्दाचा अर्थ सांगतोय तुम्हाला. योग्य वेळेला योग्य सुचणं याचं नाव भाग्य आहे. आणि योग्य वेळेला अयोग्य सुचणं हे दुर्भाग्य आहे. ऐन टायमाला माणूस दिशा बदलून जातो. ज्ञानोबारातलं एक दृष्टांत फार सुंदर आहे ज्ञानेश्वरीतला. एक डोळस माणूस भीक मागणारा, आणि त्याला भिक्षेचा टाईम झाला, तो चाललाय रस्त्याने, दुर्भाग्याने भाग्य सांगतोय बरं का, डोळे आहेत त्याला, आणि अचानक त्याला लहर आली. ही आंधळी माणसं कशी चालत असतील. वेळ आणि अवेळ सांगतो तुम्हाला. काही गरज आहे का, घरात प्रॅक्टिस कर. भिक्षेला चाललाय, चालता चालता दुर्भाग्य सुचलं. आंधळी माणसं कशी चालत असतील, आणि त्यांनी डोळे बंद केले. ज्ञानोबा सांगतात, सोन्याची वीट रस्त्यात पडलेली होती, त्याला याचा अंगठा धडकला, आणि यांनी कल्पना केली असाच आंधळा दगडाला धडकत असावा. ज्ञानोबांचे दृष्टांत समजून घ्या. असाच आंधळा दगडाची ठेस लागत असेल, तसाच पुढे निघून गेला. कुणाचा दोष आहे. कीर्तन ऐकलं ना आता पण, कुणाचा दोष आहे. भाग्याचा दोष आहे. नको त्या वेळेला नको ते सुचलं. ऐन टायमाला कळायला पाहिजेत की कोणत्या टायमाला काय सुचलं पाहिजे. एक ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. विठाला विठाला. आणि काही कारण नाही त्याचं, ज्ञानोबा सांगतात काही कारण नाही. भिक्षा मागायला चाललाय, सोन्याची विटेला दगड समजतो, आणि नको त्या टायमाला डोळे बंद केले. याला भाग्य म्हणतात. संत भेटले, असंत वाटले. शब्द आहे का. संत भेटले, असंत असंत भेटला, संत वाटला, दुर्भाग्य. मूळ रामायणामध्ये पंचवटीमध्ये हे घडलेले ते सांगतोय तुम्हाला मी. लक्ष्मण ज्यावेळेस निघून जातो, लक्ष्मण रेषा नाही मी अनेक वेळा सांगितलं, तो भाग माझा नाही महत्वाचा. पण रावण ज्यावेळेस साधूच्या वेशामध्ये येतो, त्यावेळेस काय घडतंय, बसायला पाठ टाकते सीता, साधू आला म्हणून. आज अशा काही सीता कमी नाहीत बरं का, असाधूला साधू समजणाऱ्या. रावणाला साधू समजायचं आणि माऊलीला शिवाय द्यायचं, याच्यापेक्षा काय वाईट आहे. बसायला टाकलं आणि घरातली कंदमुळं आणून दिली. मूळ वाल्मिकी रामायण लिहिलेले कंदमुळं आणून दिली, आणि फळं खाता खाता रावणाची नजर सीतेच्या शरीराकडे पडते, आणि संन्यासी माणूस फळं खातोय, आणि फळं खाता खाता वर्णन करतोय की तुझी कंबर बारीक आहे, तुझा चेहरा असा आहे, तू अशी आहेत. आणि मग सीतेला डाऊट आलं, तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही असं कसं बोलता. तोंडावर बोलतो बघा रावण. रावण राजा आहे, तोंडावर बोलतो. आणि मग तो सांगतो तुझी चुकीची कल्पना आहे, मी रसिक आहे, आणि तुझ्यासारख्या स्त्रीला जंगलात राहणं योग्य नाही, म्हणून राजधानीत न्यायला आलो. आणि मग तो आपली वेशभूषा काढतो आणि सीतेला घेऊन जातो. खायला कोणी दिलं बोला ना. तुम्ही अशा किती संताला खाऊ घातलं बरं, खरं सांगा. तुमच्या मूर्खपणामुळं किती लोकांनी आश्रम बांधले आतापर्यंत. तुमच्या वर्गणीवर किती साधू संतांनी मजा मारल्या माहिती का तुम्हाला. अहो त्यांचे शिष्य तो साधू गेल्यानंतर अजून कोर्टात भांडण करतात, मी मालक का तू मालक आहे का नाही. आणि सगळ्यात मोठं दुर्भाग्य, मी तर एक कोर्टामधली पाहिलेली गोष्ट सांगतो. मी हरिद्वारला शिकायला असताना
मूळ आश्रम एकाचा, त्याचे 2 शिष्य संन्यासी. शब्द नीट आहे का? मूळ आश्रम एकाने बांधला, त्याचे 2 शिष्य संन्यासी, आणि साधू गेला निघून. हे दोघं कोर्टात गेले. महंत कोण? दोन्ही कोर्टामध्ये गेले. नाही कळालं अजून? दोन्ही कोण आहेत? संन्यासी. संन्यासी शब्दाचा अर्थ कळला का तुम्हाला? संसार सोडलेले, पैसा सोडलेले, सगळ्या गोष्टीचा संन्यास केलेले संन्यासी. आणि प्रॉपर्टीसाठी कुठे गेले? कोर्टामध्ये. बघा, आणि जो कोर्टात न्यायाधीश बसलेला आहे तो बायकोच्या शिवाय खाऊन आलेला आहे, तो वैतागलेला. हे वैतागून संन्यासी झालेले. आणि ते वैतागाच्या भरात जज म्हणतो तुम्ही तर संन्यासी आहात, तुम्ही कोर्टात का आले? म्हणे महंत कोण आहेत? अरे कुणी का असे ना, पण शेवटी प्रॉपर्टी ती. संन्यासाच्या न्याय मी करणं हे भारतात सगळ्यात मोठं दुर्भाग्य. परमार्थ करताय तुम्ही. म्हणून मी तुम्हाला नाशिकमध्ये तर इतकी, आता मी तुम्हाला माहित नाही, मी फार 91 पासून नाशिकमध्ये येतो. तुम्ही किती संप्रदायाचे मागे लागले आणि बरबाद झाले मला माहितीत. ज्ञानोबरायला सोडून किती लोकांना नाशिकरांनी डोक्यावर घेतलं हे मी अनुभवलेलं आहे. आणि जेवढ्यांना डोक्यावर घेतलं, वारकरी संप्रदाय सोडून बोलतोय बरं का मी, जेवढ्यांना डोक्यावर घेतलं काही मिळालं नाही. अहो, माऊलीला सोडणं हे पाप आहे. कोणताही संत असू द्या, जगात कोणताही संत असू द्या, माऊलीपेक्षा मोठा संत दाखवा. आणि तो संत सोडून तुम्ही जिवंत माणसाला संत मानताय, देणगी देताय आणि संप्रदायाची निंदा करतायत. ज्या तुकोबरायांनी आपलं घरदाराची आग लावली, गाथा तुमच्यासाठी लिहिला, त्यांचे अभंग न वाचणं हे महाराष्ट्रीयन माणसाचं पाप आहे. कळतंय तुम्हाला? काय तुमच्या चुका काय होतात त्याचा अभंग आहे. भाग्याचा तुमचा दुर्भाग्याचा. तुमच्याकडे द्राक्ष जास्त आहेत, सगळी जमीन बागायती, डोंगर एक पण नाही, आणि त्या उत्पन्नाचा परिणाम काय झाला बघा ना तुम्ही. का कुठे गेला पैसा? तो किती भांडणं आहेत हिंदू धर्मामध्ये. या पंथाच्या भांडणामुळे एकता कमी होते आणि सगळे संत ज्ञानोबरायासारखे संत एक व्हायला सांगतात. ज्ञानोबरायांचा काळ कसा असेल, पूर्ण महाराष्ट्र एक होता, ज्ञानोबरायांच्या छत्राखाली आला होता. म्हणून जी आपण महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्ञानोबराय तुकोबराय न कळणं आणि इतराला संत म्हणणं हे दुर्भाग्याचा उदय. विठ्ठला विठ्ठला. या भागामध्ये मी एकदा आलो होतो, निफाड तालुक्यातच आलो होतो. त्यावेळेस PhDचा विद्यार्थी होतो. कीर्तन वगैरे झालं, पाकिट वगैरे दिलं त्यांनी. शेजारी दुसऱ्या संप्रदायाचे लोक होते, ते माझ्यासमोर दिले. बघा, संप्रदायातले कीर्तनकार पैसे घेतात. तुम्हाला मी रहस्य सांगतोय बरं का, मी निंदा नाही करत, रहस्य सांगतोय. बघा, संप्रदायातले कीर्तनकार पैसे घेतात. आता कीर्तनकाराला काही ST फ्री नाही ना, आणि तो काही 75 वर्षाचा नंतरचा नाही आहे. ज्ञान सांगण्यासाठी त्यांनी येण्या जाण्यासाठी पैसा घेतला, ठीक आहे, पण हे पैसे घेत नाही म्हणतात. यांचे आश्रम कसे चालतात? कधी विचार केलाय का तुम्ही? 2-2, 3-3 एकरचे आश्रम, लक्झरी गाड्या कुठून चालतात? हे सरळ पैसे घेत नाहीत, मग गावाची वर्गणी करतात, प्रत्येकाकडून थोडं थोडं घेतात. जगामध्ये पैसा एक अशी वस्तू आहे, पुरुषार्थापैकी एक पैसा आहे. साधू असो नाही तर संसार असो, पैशाचं स्वतःचं महत्व आहे. धर्म टिकवण्यासाठी पैसा लागतोच. विठ्ठला विठ्ठला. मला सांगा, मस्जिदीला सुद्धा पैसा लागतो, राम मंदिराला सुद्धा. पैसा घेतला म्हणून ज्ञान खराब नाहीये, माझा मुद्दा आहे का? पैसा घेतला म्हणून संप्रदाय मोठा नाही आहेत. ती लोक वेगळ्या टेक्निकने घेतात, फक्त तुम्हाला कळू देत नाही कसा काढला. पंगत द्या, आमकी द्या. आता तुम्ही एवढा मोठा सप्ताह करताय, सुवर्ण महोत्सव, पैसा लागला का नाही याला? गावाची वर्गणी
पैसा महत्त्वपूर्ण आहेत, पण पैशामुळे एखाद्याच्या ज्ञानाला नावं ठेवू नका. नसेल घेत एखादा माणूस पैसा, पण तो वर्गणी किती घेतो ते बघा ना. जाणीवपूर्वक सांगतो, ह्याला म्हणतात दुर्भाग्य. तुमच्या कानामध्ये काहीतरी सांगायचं आणि ज्ञानोबराय तुकोबारायकडून तोडायचं. मराठी कळाली तुम्हाला? ज्ञानोबराय तुकोबारायकडून. अरे आपल्यामध्ये जन्माला आलेले ज्ञानोबराय तुकोबाराय आहात. काका आपल्या जन्माला आलेले आहेत, गोरोबा काका आहेत, सावता महाराज आपल्याच जन्माला आलेले आहेत. आपण न मानणं हे दुर्भाग्य आहेत. विठ्ठला. आणि एकदा हे संत कळाले तुम्हाला, तुकोबाराय आपल्या मनाला सांगतात, बारीक बारीक शब्द आहेत, खूप गोड आहेत. एधोनिया नुठवू माथा. माझ्या डोक्यामध्ये ज्ञानेश्वरीचं जे ज्ञान आहे इथून दुसरं डोक्यात घेणार नाही असा अर्थ आहे. एथोनिया, एकदा ज्ञानेश्वरीचं ज्ञान माझ्या माथ्यामध्ये आलं, मग इथून मी दुसरे ज्ञान कधी बाहेर काढणार नाही. मरणा वाचोनी मरेल, पण ज्ञान बाहेर काढणार नाही. फार छोटी गोष्ट सांगितली बरं का तुम्हाला. आपल्याला पाहायला मिळते मुस्लिम धर्मातले लोक पहा, धर्मासाठी प्राण देतात, दुसरा धर्म डोक्यात घेत नाहीत. दुसरे धर्म त्यांच्यासाठी काफिर आहेत. बघितलं तुम्हाला? किती समजून सांगा. आपल्याकडं काय सांगायचं महाराज, किती महाराज मंडळी, किती पंथ, आणि काय काही भाग्यवान आहेत आम्हाला येऊन सांगतात महाराज आम्ही ऑलराऊंडर आहेत. कीर्तन पण ऐकतो, तमाशाला पण जातो, सगळ्या महाराजाशी माझे संबंध आहेत. एकाने तर मला डायरी दाखवली, एवढे कीर्तनकाराचे माझ्याकडे फोन नंबर आहेत. अरे म्हणलं ही काही ओवी आहे का? नाही, मी कधी यांना फोन केला तर ते उचलतात. म्हणलं तुला उचलत नाही तोपर्यंतच ती उचलणार. हे फोन उचलणं, तुमच्याशी बोलणं हे काही माथ्यात बसण्यासारखं नाही. ज्ञानेश्वरी माथ्यात बसली पाहिजे. एथोनिया ज्ञानेश्वरीतून नुठवू माथा मरणा वाचोनी, ह्याला कट्टरपणा म्हणतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं इतर धर्म पहा, ईसाई धर्म पहा, कन्वर्ट नाही होत. मुस्लिम धर्म पहा, काही त्यांना अंधश्रद्धा वाटत नाही, संशय घेत नाही, काही नाही. त्याच्या पुढचं जाऊन सांगतो. मुंबई असू नये तर एज्युकेटेड लोक असू द्या, मुसलमानांनी ड्रेस बदललेला बघितला का तुम्ही? बोला ना. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळतात, दाढी ठेवून खेळतात, टोपी लावून खेळतात. तुम्ही बघा बरं, घालता का धोतर तुम्ही? आपल्या संस्कृतीचं बद्दल काही अभिमान स्वाभिमान नाही. उलट धोतर घातलं की तुम्ही उलट्या नजरेने पाहता. अजून मागासलेलाच आहे का हा? माझा अर्थ का तुम्हाला कळत नाही. आपल्या मेंदूमध्ये चुकीचं घातलं जात आहे. ज्ञानोबराय श्रेष्ठ आहेत
आपल्याला कळू देत नाहीत. जगद्गुरू तुकोबराय 400 वर्षापूर्वी, तुम्ही जे चमत्कार म्हणता ना, मी तुम्हाला चमत्कार दाखवतो. व्यापाराच्या घरात जन्माला आले तुकोबराय. त्या काळात इंटरनेट नाही, शिक्षण नाही, कॉलेज नाही, काही नाही. तुम्ही मला सांगा गाथा कसा जन्माला आला. माऊलीचं सोडून द्या, माऊली योगी होते. 2 लग्न जगद्गुरू तुकोबरायांचे, मुलं बाळ, आणि त्यांच्या वाणीतून गाथा जन्माला आली. येथून या उठवू माथा. ज्ञानेश्वरी तुकोबराच्या तोंडातून अभंग रूपाने आली. हा चमत्कार आहे. काहीच नाही त्या काळामध्ये, काहीच नाही वाचायला, कोणतंच पुस्तक नाही वाचायला. संसारा वैतागून जेव्हा जगद्गुरू तुकोबराय भंडारा डोंगरावर गेले, 1000 ज्ञानेश्वरीचे पारायण केले त्यांनी. येथून या ज्ञानेश्वरीतून उठू, आणि ज्ञानेश्वरी प्रसन्न झाली आणि तोंडातून अभंग रूपाने जगापुढे आली. आजपर्यंत अजरामर आहे ती. काय चमत्कार पाहताय तुम्हाला, कुठे दिसत नाही. बरं तुम्ही म्हणता मला तुकोबरायच. आजपर्यंत मराठीमध्ये त्या अभंगाची बरोबरी करणारा 400 वर्षात जन्माला आला नाही कुणी. आहे का अभंगाची बरोबरी करणारे? तुकोबरायच्या नंतर 400 वर्षात किती माणसं जन्माला आले, किती बुद्धिमान आले. आता किती जण कविता लिहितात, गाणे 100 कोटी कमवून जातात, गाणे अजरामर नाही होत. हा चमत्कार आहे. सुंदर ते ध्यानच गोड वाटतं, देवाची द्वारीच गोड वाटतं, टिकतं ते. गाण्याने पैसे कमवले, अभंगाने कीर्ती कमवली. विठ्ठला. म्हणून मी जेव्हा गाथ्याकडे पाहतो, तुकोबरायांचा वाङ्मय अवतार येतो. गाथा म्हणजे जगद्गुरू तुकोबरायच प्रत्यक्ष, ज्ञानेश्वरी म्हणजे वाङ्मय रूपांचे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वरी उघडताना ते हे जोडी संत पाय. उघडल्या वाटलं पाहिजे हे ज्ञानोबरायांचं ज्ञान आहे, ज्ञानोबरायांचे पाय आहेत. यांना जोडा, यांच्यासाठी अभ्यास करा, समाधानाने श्रीमंत व्हा. असं जगद्गुरू तुकोबराय आपल्या मनाला तिसऱ्या चरणात. फार गोडा अभंग. म्हणून हा अभंग तुकोबराय स्वतः करता वापरतात. होई बळकट. रोजचे अनुभव आहे तुमचे. तब्येत जास्त झाली, उद्यापासून व्यायाम करायचा. सकाळी मन लूज पडतं, जाऊ दे आता थोडंसं उशिरा करू, लगेच माणसं भेटायला येतात. होई बळकट अभंग ऐका बरं का, तुम्हाला फार आनंद येईल. अर्थ सांगण्याची गरज नाही. तुकोबराय आपल्या मनाला म्हणतात, होई बळकट माझ्या मना रे तो धीट. धीट मनात थोडं धीट हो रे, तुझ्यामुळं माझं कल्याण होईल. आणि ज्ञानोबराय मनाचा मार करत नाही बरं का, मनाला गोड बोलून प्रसन्न करतात. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. एकादशी करा, फराळ खाल्लं तर चालेल, याला वारकरी संप्रदाय. आई आहे ना ती, एकदम उपाशी नको राहू, थोडा फराळ कर जरा, एकदम असं टाईट करत नाहीत त्याला. मग हळूहळू सवय. होई बळकट माझ्या मना, बळकट होई. आणि जरा चांगल्या ठिकाणी, सांतूच्या ठिकाणी जरा नाही लवकर अभंगाचे अर्थ कळत नाही, ओव्या कळत तुला, पण कानाला गोड लागणारं भाषण ऐकू नकोस. नाही कळालं? हे पण तुकोबरायचे अभंग आहे बरं का. थोडं तिखट पण पाहिजे ना जीवनामध्ये, असं गोड लागतं, कल्याण नाही होत. तुकोबरायचा अभंग सांगू, मधुर वाणीच्या
नका पडो भरी. काय तुकोबाराचा अभ्यास असेल बघा ना. जे गोड बोलणारे संप्रदाय आहेत ना, नका पडो भरी. एक संप्रदाय तर असा आहे, काही खा काही प्या पण आमच्याकडे या, आम्ही उद्धार करू. हे विश्वामित्रासारखे गडगडले त्याग करून. बिन पाण्याची एकादश करणाऱ्याचा उद्धार झाला नाही, सगळं खाऊन याचा उद्धार. कल्पना काय बोलतं. मधुर वाणीच्या नका पडो भरी. कानाला गोड वाटतील, सुविधा देतील, पण कल्याण नाही होणार. तुमचं मनच ज्या दिवशी बळकट होईल त्या दिवशी तुमचा उद्धार आहे. तोपर्यंत नाहीच. तुम्ही कोणाचंही गाईडलाईन घेऊ नका, कोणालाही गुरु करू नका. मी कीर्तनात जाहीर सांगतोय बरं. ज्ञानेश्वरी आणि गाथा असताना तुम्हाला गुरुची गरजच नाही, फक्त त्यांचे अभंग कळून घ्या. होई बळकट शिकवतात तुकोबार आपल्या. माझ्या मनारे तू धीट धीट हो, बळकट हो. अभंग कळत नाहीत, कळतील. आज नाही उद्या कळेल. पहिल्यांदाच आलाय ना. वयाच्या 40व्या वर्षी आलात तुम्ही, हरिपाठ नाही पाठ होणार नाही असं थोडंच आहे. भारतीय शास्त्रामध्ये एक फार मोठा दृष्टांत आहे. 2 मित्र होते. कात्यायन नाव होतं त्यांचं, वार्तिकार म्हणतात त्यांना, आणि एक पाणिनी ऋषी, त्याचं नाव तुम्ही ऐकलंय. ज्यांनी संस्कृतचं व्याकरण लिहिलंय असे पाणिनी ऋषींचं आजपर्यंत व्याकरण शिकवलं जातं बरं का, 21व्या शताब्दीपर्यंत. ते पाणिनी ऋषी आणि त्यांचा मित्र होता. सारखं नाव ठेवायचं पाणिनी ऋषीला, आणि पाणिनीचा अभ्यास होत नव्हता. आता अपमान, कवळ्या वयात जर अपमान केलं ना तर बरेचशी पोरं आत्महत्या करतात. नापास झाल्यानंतर, मार्क कमी पडल्यानंतर. आणि काही काही बाप पण एवढे खडूस असतात, 95% मार्क पडले तर त्या पोरावर खवळतात. 96 का नाही पडले, अरे बस ना ग, तुझ्यापेक्षा बरा आहे ना तू. मी माझ्याकडे 100 पोरं आहेत भगवानगडावर ज्ञानेश्वरी शिकायला. मी फार चांगल्या पद्धतीने सांभाळतो त्यांना. पाठ करा, 5 ओव्या पाठ करा, रोज 5 करा. नसेल कळत ओव्या तर भांडवल जमा होईल. तर आमचे एक शिक्षक आहे तिथं, कधी कधी तिचे चिडतात, नाही अभ्यास करत, नको करू दे म्हटलं. पाप तर करत नाहीत ना. अर्थ कळाला का? पाप तर करत नाही ना, चूक तर करत नाही ना. जगातले सगळे माणसं एका साईजचे बुद्धिमान नाहीत, कमी जास्त बुद्धिमान आहेत. त्यापैकी हा पाणिनी नाहीच. शेवटी एक दिवशी अपमान झाला आणि आत्महत्या करायला गेले. महर्षी पाणिनी ऋषी, ज्यांनी लिहिलेलं व्याकरण आजपर्यंत खंडन झालेलं नाही, शब्दाचं व्याकरण. इंग्रजी जरी आली तर नियम त्यांचेच आहेत, भाषाशास्त्र त्यांचंच आहेत. आणि आत्महत्या करायला जिथं गेले ना, तर जुन्या काळातली मोठ असायची ना, मोठ, त्या विहिरीत आत्महत्या करायला गेले. तिथं मोठीवरून उडी टाकणार. तिने पाहिलं पायाखाली तो दगड आहे ना, दोरीने खड्डा पडलेला त्या दगडाला. आणि अचानक त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला, दगडाला दोरीने खड्डा पडतो. साधी दोरी आहे, मोठीची दोरी आहे. आणि ते येऊन जाऊन दगड घासला. याच्यापेक्षा तर मी बुद्धिमान आहे ना. आणि जीवन बदललं. स्वतःचा शब्द आहे का, स्वतः बोध घेतला, स्वतःच स्वतःला शिकवलं. होई रे बळकट, अरे दगड घासतोय त्याच्या, मी तर जिवंत माणूस आहे, त्याच्यावर जर निशाण पडतं तर मीच सुधारणार नाही का. होई स्वतःला शिकवा, सल्ला घेऊ नका. विठ्ठला विठ्ठला. भगवानगड आहेत, बरेचसे माणसं येतात आणि आल्यानंतर ते गड आहे, मोठा गड आहेत, व्यापक आहेत. 100-150 पोरं राहतात, शिकतात. सगळेच काही सारखे नाहीत, कुठं बांधकाम चालू आहे, कुठं काय चालू आहे. पण नवीन आलेल्या माणसाला एक खाज आहे तिथं. एक तर मी भेटत नाही, पण चुकून माझं पाप उद्याला आलं की भेटतो. आणि भेटलं की ते मला लगेच सांगतात, महाराज ते बांधकाम चुकीचं चाललंय. तुम्ही कशा करता गडावर आलात? भगवान बाबाच्या दर्शनाला. मग तिरकी काय भिंत बांधे ना, तुमच्या बापाचं काय जात आहे? शब्द आहे का?
पंढरपूरला गेला, घाणीकडे लक्ष जातं, तुम्ही गेला कोणासाठी? सुंदरते हे तुकोबरायचं लक्ष आहे, सुंदरते ध्यान तुमचं लक्ष. आणि तुकोबरायचाच अभंग सांगतो तुम्हाला, ज्याचे जैसे ध्यान तैसे होय मन. विठला विठला, काय तुकोबरांची चापट आहे बघा. जैसे ज्याचे जैसे तैसे होय त्याचे मन. घाणकडे लक्ष असाल तर तुम्ही घाणच डोक्यात बसणार. मग काही काही माणसाजवळ बसूच वाटत नाही. नाही कळालं? सकाळी सकाळी तुम्ही गावात चहा प्यायला गेले ना तर बरेच लांब माणसं उभे असतात, आणि जो नको तो माणूस चहा पिऊन गेला की मग तुम्ही हॉटेलमध्ये जाता का ते बसलं होतं म्हणून मी गेलो नाही. काय कमाई जीवनामध्ये? माणसं जवळ घाण डोक्यामध्ये किती असेल, किती काय किती कचरा गोळा केला असेल. अरे तुम्ही आलात ना गडावर, चांगलं पहा. चुकलं ना तुम्हाला दंड नाही द्यायचा, माझं नुकसान आहे ना ते. अरे ज्ञानोबांची भाषा याच्यापेक्षा विचित्र आहे बरं का. पुढीलाचे ओझे आपले माथा घ्यायचे. आमचा एक ड्रायव्हर होता आणि आम्हाला काही कामानिमित्ताने कोइंबतूरला जायचं होतं. बेंगलोरच्या पुढं निघालो आम्ही. माकडं होते जंगलामध्ये. मला ड्रायव्हर विचारतो, ह्या माकडांना खाऊ कोण घालत असेल? माझा ड्रायव्हर बरं का, आत्ताचा नाही. काय विचारतो, ह्या माकडांना ज्ञानोबांची ओळी पा, पुढीलाचे ओझे ते आतापर्यंत जगतात ना, म्हणजे कोणीतरी असेल ना, आपुले माथा घ्यायचे. भारताचं काय होईल? याच्या घरातलं सगळं वाटोळ झालेलं असतं. भारताचा विचार करून करून घर बर्बाद झाले. ज्ञानोबा म्हणतात नाही, स्वतःचा विचार अगोदर आहे. होई मी मजबूत असेल तर गाव मजबूत करू शकतो, देश मजबूत करू शकतो. मी मजबूत पाहिजे. कितीही संकटाचे आघात येऊ द्या, माझा उद्धार मी केला पाहिजे, माझं कल्याण मी केलं पाहिजे. आणि जर साधूचं ज्ञान जोडलं, माथ्यामध्ये ज्ञानेश्वरी बसली, तुकोबराय म्हणतात खूप गोड अभंग आहे. सुरुवात शब्दाचा काय पा, भाग्याचा उदय सुरुवात आहे, आणि शेवटचा शब्द होता भक्ती भाग्या झाली धणी. धनी शब्दाचा अर्थ आहे तृप्ती, समाधान. भाग्याचा उदय आणि शेवटचं चरण इतकं गोड आहे, भक्ती भाग्या झाली धणी. धनी म्हणजे तृप्ती. आज माझं भाग्य तृप्त झालं, भक्ती तृप्त झाली. एक वेगळा आनंद आहे बरं का. जीवनाचा उद्धार झाला ना, सगळं जग वैकुंठ वाटतं, सगळं जग आनंदी वाटतं, सगळ्या जगात परमात्मा आपोआप दिसतो. हरी दिसे जनीवनी आपोआप. याला ट्रायल करायची गरज नाही, याला काही डोक्यात आणण्याची गरज नाही, आपोआप. पण भक्ती भाग्या झाली धणी, तृप्त झालं पाहिजे. एक साधा शब्द सांगतो तुम्हाला. एखाद्या बाईने पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे पाहुण्यासाठी, आणि सगळं एकदम व्यवस्थित झाला. समाधान काय ते सांगतो तुम्हाला. जाता जाता पाहुणे म्हटले ना एकच शब्द, बाई छान स्वयंपाक केला.
दिवसभराचा शीण जातो. कळालं तुम्हाला? दिवसभराचा आयुष्यात केलेली साधना ज्या दिवशी सफळ होते ना, तुकोबाराय म्हणतात भक्ती भाग्या झाली. माझं भाग्य तृप्त, माझी भक्ती पिकली. पिकली या सेंद तैसे आम्हा केले. याला असं फार लांब जाण्याची गरज नाही बरं का या गोष्टीला. भक्ती भाग्य झाली तरी ना फार लांब, एकदम साध्या साध्या गोष्टीत तुकोबाराय पण बदलतात. कसं 3 वर्षापासून UPSCच्या परीक्षेला कष्ट करतोय. बघा शब्द कसे आहेत. 3 वर्ष झालं UPSCच्या परीक्षेला ट्रायल करतोय आणि अचानक रिझल्ट आला, तुम्ही पास झालात. ही जी तृप्ती आहे ना, त्याला काही मिळालेलं नाही बरं का. रिझल्ट आलाय की तुम्ही लायक आहात, तुम्हाला नोकरी मिळाली, तुम्ही भेटा, एवढं बातमी आहे फक्त. हातात पैसा आलेला नाही, नोकरी मिळालेली नाही, पोस्टिंग झालेली, फक्त रिझल्ट आला. याला तृप्ती म्हणतात. जे कष्ट केले त्याचं चीज झालं, पुढचा विषय नंतरचा आहे. याला जीवन म्हणतात. साधना सफल झाली आणि संतांनी पाठीवर हात फिरवला. उद्धार नंतर आहे हो. तो हात फिरवला, लावून हात कुरवाळीला. हे माथा कुरवाळणारे लोक नाहीत, पिना करणारी लोक आहेत. आणि जी पिना करतात ना त्यांची भेट दुर्भाग्याचा उदय. आणि माथाच कष्ट केल्यानंतर अशा हात फिरवतात, डोक्यावरून हात फिरवतात, लावून त्याची कुरवाळतात ना, ते समाधान आहे. ते पाठी थोपडतात ना, समाधान नाही मिळत माणूस. असं कितीही कष्ट. मी तर असे अनेक लोक पाहिलेत, श्रीमंत झाला ना गावातला आणि तो माझ्याकडे येऊन जर भेटून गेला की लगेच दुसरा माणूस येतो त्याचा विरोधी. बाबा तो माणूस आला होता का? म्हणलं हो छान आहे, चांगली प्रगती. कसली प्रगती हो, सगळ्यात 2 नंबरचा पैसा येतो. असली माणसं भेटून येत महाराज. दुसऱ्याची प्रसन्नता जर तुम्ही पाहिली ना, वाक्य नीट आहे का, दुसऱ्याची प्रसन्नता पाहिली, तुम्ही प्रसन्न झाला ना, तुम्हाला देवायची गरज नाही हो. समोरचा आनंदी आहे, तुम्हाला मनातून आनंद झाला, देव भेटून तरी तुम्हाला काय देणार? आनंदच देणार ना. अरे माणूस आनंद देतो, घ्या ना तुम्ही. अर्थ लक्षात ठेवा. तो खुश आहे, त्याचा आनंद घ्या. आईकडे बघा तुम्ही, पोरग हसलं की खुश होतं. नवरा किती खडूस असू द्या, पोराचं हसलं मनातून, आई प्रसन्न होते. भक्ती भाग्या झाली, हे जीवन आहेत. सगळे जगातले पारमार्थिक लोक विरोधात जाऊ द्या, संसारिक विरोधात जाऊ द्या, रिझल्ट आला ना तुम्हाला, भक्ती भाग्या झाली. काय शब्द जगद्गुरु तुकोबारायांचे, ऐकून पहा तुम्ही. आणि हे सगळं स्वतंत्र आहे, स्वतःच्या जीवनाचं निरीक्षण आहे. तुकोबाराय म्हणतात माझं भाग्य तृप्त झालं. शब्द आहे का, माझं भाग्य. पण भाग्य घडवलंय त्यांनी. अभ्यास केला, साधना केली, डोंगरावर गेले, देव भेटेपर्यंत साधना केली आणि मग भाग्य तृप्त झालं. विठ्ठल काहीच केलं नाही आयुष्यामध्ये. मला कधी कधी हे लोक ऐकून बोलतात, महाराज आम्ही तुमची यूट्यूब ऐकली पण छान बोलता. थँक्यू. आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही, काय करावं, फक्त आम्हाला भेटू नका.
किती दिवसात कळावी ज्ञानेश्वरी? 9000 ओव्या आहेत, तुकोबराय ज्ञानेश्वरीबद्दल बोलतात. एक शब्दाचा अर्थ तुकोबराय म्हणतात बरं का. तुका म्हणे नेणो, युक्तीची ते खोली. त्या अभंगामध्ये कशा युक्त्या आहेत त्याची खोली कळत नाही, तुकोबराय म्हणतात. आणि हे बायकोनी हाकललेले विचारतात, ज्ञानेश्वरी कळत नाही. गावाने हाकललेले आहेत, गावात मान नाही ते येऊन चुकीची कल्पना आहेत. साधना करा. शेती असो, ज्याच्या शेतीत दगड नाही त्याची साधना आहे. जो सतत शेतात राहतो शेती त्याला सांभाळते. अभ्यास करून बघा तुमच्या भागामध्ये. बरबाद व्हायला किती लागतो? एक माणूस तुमच्या घरातला चुकला ना, पिढी बर्बाद होते, घर बर्बाद. बापाने केलेलं कष्ट मुलगा योग्य नसेल. लोकच आम्हाला सांगतात, महाराज हे फार मोठे पाटील होते, 200 एकर जमीन होती, आज काही खरं नाही. कुणामुळं होई बळकट. विसरू नका, स्वतःला बळकट करा, ज्ञानोबरायावर विश्वास ठेवा, आपलं भाग्य तृप्त होईल. विठोबा